नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत। हे सर्व प्रश्न मिक्स आहेत, ठीक आहे। 50 पैकी तुम्हाला किती स्कोर येते हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? तर बघा विद्यार्थ्यांनो, मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम हा मध्य प्रदेश या राज्यात राबवला जातो। उदिता कार्यक्रम मध्य प्रदेश, कशासाठी? मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी प्रथमच या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती। तर बघा, भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी प्रथमच जया वर्मा सिन्हा या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024च्या महिला समानता दिवसची संकल्पना काय होती? तर बघा, 2024च्या महिला समानता दिवसची संकल्पना ही तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार ही होती। विद्यार्थ्यांनो, सर्व प्रश्नाची उत्तर कमेंट मध्ये देत चला। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगायचं आहे की 50 पैकी तुम्हाला किती स्कोर झाला। तर बघा, हा कितवा क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 4। एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही 2 ऑक्टोबर 1975 ला सुरू करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यायमूर्ती के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे? तर बघा, न्यायमूर्ती के हेमा समिती ही मल्याळम चित्रपट उद्योगांमध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली। न्यायमूर्ती के हेमा समिती मल्याळम चित्रपट उद्योगांमध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभियानाअंतर्गत राज्यातील अनेक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे। तर त्या अभियानाचं काय नाव आहे, ज्याच्यामध्ये औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे? तर त्याचं नाव आहे हर घर दुर्गा। हर घर दुर्गा आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली? क्वेश्चन नंबर 7 आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना ही 1 ऑगस्ट 2017 ला सुरू करण्यात आली। क्वेश्चन नंबर 8 आहे, कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे 27 जून 2014। कन्या वन समृद्धी योजना ही 27 जून 2014 ला सुरू करण्यात आली। विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। आजच्या व्हिडिओला कमीत कमी 700 लाईक्स हवे तुमच्याकडून, आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील, आणि तुमची एक्झाम किती तारखेला आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहिती पडेल। जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा 1 जून 2011 ला सुरू करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेक लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे 2024 ला। लेक लाडकी योजना 2024 ला सुरू करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कधी सुरू झाली?
तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 2004 ला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2004 मध्ये सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12 आहे. भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास कधी मंजुरी दिली? तर सांगा. तर बघा भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास डिसेंबर 1992 ला मंजुरी दिली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे 2001 ला. सर्व शिक्षा अभियान हे 2001 ला सुरू करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आले? तर याचा आन्सर आहे 12 ऑगस्ट 1974 ला. मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण 12 ऑगस्ट 1974 ला स्वीकारण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्राने बाल निधीची स्थापना केली आहे. तर सांगा. तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. सोपी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर टाकून द्याल. क्वेश्चन नंबर किती आहे? ह्या प्रश्नाचा कितवा होता? 14, 15. याचा क्वेश्चन नंबर 59 किती आहे? याचा आन्सर तुम्हाला कमेंट करा. येत नसेल तर सर्च करा आणि सांगा. राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर बघा राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम हा 7 जानेवारी 2014 ला सुरू करण्यात आला. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्मावडी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्मावडी योजना ही आंध्र प्रदेश राज्यात राबवली जाते. क्वेश्चन नंबर 18 आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यातली आहे? तर सांगा. कोणती योजना आहे? इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना. तर कुठची आहे ही? तर ही आहे हिमाचल प्रदेश राज्यातील आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? कोणती? मुख्यमंत्री लाडकी बहना योजना. तर याचा आन्सर आहे मध्य प्रदेश. मुख्यमंत्री लाडकी बहना योजना ही मध्य प्रदेश राज्यातील आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती असते? याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचा आहे. सोपी प्रश्न आहे. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी अरुणोदयी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी अरुणोदयी योजना ही आसाम मधील आहे. आसाम असं लक्षात ठेवा. अरुणोदयी आसाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली या राज्यातील आहे. महिला सन्मान योजना. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर सांगा. तर याचे आन्सर आहे झारखंड राज्यात. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच झारखंड राज्यात सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन नन्हे फरिश्ते कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधाने चूक किंवा बरोबर सांगायचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बाल सेवा योजना सुरू केली. तर बघा उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बाल सेवा योजना सुरू केली. बाल सेवा योजना उत्तर प्रदेश बरोबर आहे. काय? बाल सेवा योजना उत्तर प्रदेश बरोबर आहे. या योजनेनुसार पालकांचे निधन झालेल्या निराधार बालकास मासिक 2500 रुपये दिले जातात.
तर हे सुद्धा बरोबर आहे. बालसेवा योजनेअंतर्गत पालकांचे निधन झालेल्या निराधार बालकास मासिक 2500 रुपये दिले जातात. तर काय याचा आन्सर? ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? कोणती? महालक्ष्मी योजना. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना ही तेलंगणा राज्यात राबविली जाते. कितवा क्वेश्चन आहे? 26. सेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण कार्यक्रम रिकामी जागांमध्ये सुरू करण्यात आला. तर सांगा. तर याचा आन्सर आहे जुलै 2024 ला. सेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण कार्यक्रम जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. तर बघा 1 ते 7 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1978 मध्ये सार्वत्रिक लसी कार्यक्रमाअंतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आली? तर बघा कोरोना 1978 आहे का? नाही. मलेरिया? नाही. मग काय? 1978 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिकाम्या जागा रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली. तर बघा याचा आन्सर आहे 9 फेब्रुवारी 2004 ला. 9 फेब्रुवारी 2004 रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 18 वर्षाखालील कोणतेही व्यक्ती म्हणजे बालक हे धोरण स्वीकारण्यात आले. तर सांगा. तर याचा आन्सर आहे राष्ट्रीय बाल धोरण 1974. राष्ट्रीय बाल धोरण 1974 नुसार 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणजे बालक असे स्वीकारण्यात आले. राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केला जातो? तर बघा याचा आन्सर आहे 14 नोव्हेंबर. राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हा 14 नोव्हेंबरला प्रदान केला जातो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच महत्वाचे व्हिडिओ मिळत राहतील. कोणत्या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य, अध्यापन साहित्य उपलब्ध 1978 मध्ये करून देण्यात येते, सुरू करण्यात आली. काय म्हणत आहे? कोणत्या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य, अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. तर कोणत्या योजनेअंतर्गत? तर याचा आन्सर आहे खडू फळा मोहीम. काय आहे? अध्यापन, शैक्षणिक, तर काही खडू फळा मोहीम योजनेअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी कोण आहे? तर बघा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी जन्म ते 18 वर्षाचे बालक आहेत. कोण आहे? जन्म ते 18 वर्षाचे बालक. नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर बघा नवोदय विद्यालयात मुलीसाठी 33% आरक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिसेफ म्हणजे काय? तर बघा युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा आन्सर आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड हा युनिसेफचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवोदय विद्यालय मध्ये सुरू झाले. कितवा क्वेश्चन आहे हा? 37. आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. सर्च करा, काही करा, पण याचा आन्सर मला कमेंट मध्ये द्या, जेणेकरून मला माहित पडते कोणते कोणते विद्यार्थी एक्झामला घेऊन सिरियस स्टडी करत आहे. मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा मिशन इंद्रधनुष्य 5.0 ही योजना 14 ऑक्टोबर 2023 ला सुरू करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्य 5.0 लक्षात ठेवा आणि कन्फ्युज व्हायचं नाही. 14 ऑक्टोबर 2023 आणि ही साधी मिशन इंद्रधनुष्य आहे. तर ही कधी करण्यात आली? मिशन इंद्रधनुष्य 25 डिसेंबर 2014. मिशन इंद्रधनुष्य 25 डिसेंबर 2014 आणि मिशन इंद्रधनुष्य 5.0 ही 14 ऑक्टोबर 2023. 14
ऑक्टोबर 2023. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे कधी आहे? या दोन ऑप्शन पैकी आहे. या दोन ऑप्शन पैकी कोणते आन्सर बरोबर आहे हे मला याचा आन्सर कमेंट मध्ये करा. याचा आन्सर तुम्हाला मी टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला देईल. ठीक आहे, तर जाऊन जॉईन करून घ्या आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप. बेटी बचाव बेटी पढाव योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे 22 जानेवारी 2015. बेटी बचाव बेटी पढाव योजना ही 22 जानेवारी 2015 ला सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 2 ऑक्टोबर 2013 ला. मनोधैर्य योजना ही 2 ऑक्टोबर 2013 ला सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. तर सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर आहे 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना सर्वांसाठी पौष्टिक आहार. शी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा हा क्वेश्चन कितवा आहे? 45. तर बघा शी बॉक्स पोर्टल हा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. शी बॉक्स पोर्टल कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीची शिक्षा तरतूद असणारे अपराजिता कोणती? अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले? तर बघा याचा आन्सर आहे पश्चिम बंगाल. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच पश्चिम बंगाल राज्यामध्ये मंजूर झाले. विद्यार्थ्यांनो, बाल शक्ती पुरस्कार बाल शक्ती पुरस्कार याला बाल पुरस्कार म्हणून विचारतात. तुम्हाला बाल पुरस्कार कोणता आहे आणि ऑप्शन मध्ये येईल. तर ऑप्शन मध्ये बाल शक्ती पुरस्कार असेल तर ते त्याचा आन्सर असेल. ठीक आहे. आणि एक सांगा, लक्ष्मी भंडार योजना कुठची आहे? लक्ष्मी भंडार योजना ही कुठची आहे? तर बघा लक्ष्मी भंडार योजना ही पश्चिम बंगालची आहे. कुठची आहे? पश्चिम बंगाल. विद्यार्थ्यांनो, आजचे क्वेश्चन इथेच संपलेले आहे. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.